मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली। सदर घटनेतील आरोपीस कडक शासन करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी दिंडोरीकरांनी केली आहे। घटनेच्या निषेधार्थ दिंडोरी शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला। व्यापारी वर्गानेही आपापली दुकाने बंद ठेवत घटनेचा निषेध नोंदवला। याबाबत दिंडोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, नायब तहसीलदार चैताली दराडे यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की डोंगराळे इथं 16 नोव्हेंबर रोजी 4 वर्षीय बालिका अंगणात खेळत असताना आरोपी विजय खैरनार यानं तिला चॉकलेटचं आमिष दाखवून सोबत नेले व तिच्यावर अत्याचार करत तिचा निर्गुण खून केला। बालिका सापडत नसल्यानं कुटुंबियांनी तिचा शोध घेतला असता मोबाईल टॉवरच्या परिसरात तिचा मृतदेह गंभीर अवस्थेत आढळून आला। त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी आक्रोश केला। या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली। अशा घातकी कृत्य करणाऱ्या नराधमास कडक शासन व्हावे यासाठी दिंडोरी शहरवासियांनी मूक मोर्चा काढला। दिंडोरी तहसील कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर ग्रामस्थांनी आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत निवेदन दिले। या प्रसंगी कैलास मावळ, जगदीश जाधव, सचिन देशमुख, उदय आव्हाड, प्रीतम देशमुख, गणेश बोरस्ते, प्रदीप घोरपडे, हेमंत पगारे, संतोष मुरकुटे, लता बोरस्ते, रणजित देशमुख, नितीन गांगुर्डे, तुषार देशमुख, अनिकेत बोरस्ते, प्रमोद ढेपणे, संपत बोरस्ते, प्रफुल्ल दंडगवाण, गंगाधर निखाडे, दत्तू भेरे, पंकज देशमुख, कपिल बागुल, अमोल उगले, योगेश मोरे, योगेश साठे, संदीप धोंगडे, अभिषेक जंगम, प्रकाश गायकवाड, रवींद्र खराटे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी दिंडोरी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा जाताना मालेगाव घटनेतील आरोपीला कडक शासन करावे, त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी दिंडोरीकरांनी केली आहे। ग्रामस्थांनी आक्रोश करत दिंडोरी पोलीस ठाणे व नायब तहसीलदार यांना निवेदन दिले। अशा गंभीर घटना घडू नये यासाठी पोलिसांनी प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।